नमस्कार. कसे आहात सर्व? बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. तुमची दिवाळी नक्कीच चांगली गेली असेल. मी दिनेश सोनवणे आणि माझी सर्व टीम आपल्या अर्थ कॅपिटलमध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण खूप छान आणि नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. आज आपण जे तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी बघणार आहोत ती आर्थिक किंवा फायनान्शियल फिलॉसॉफी बघणार आहोत. आजचा जो आपला विषय आहे त्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचा अभ्यास करत असताना त्याचा रिसर्च करणं, त्याच्यावर संशोधन करणं फार गरजेचं असतं. तर आज आपण त्या रिसर्चबद्दल म्हणजेच त्या संशोधनाबद्दल माहिती घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर संशोधनाचे दोन प्रकार असतात. म्हणजे रिसर्च इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. फर्स्ट जो आहे त्याला आपण फंडामेंटल रिसर्च म्हणतो, म्हणजे मूलभूत संशोधन. आणि दुसरा जो असतो तो अप्लाइड रिसर्च म्हणजे उपयोजित संशोधन म्हणतो. उपयोजित संशोधन आपण पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. परंतु आज जे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटच्या संबंधी मूलभूत संशोधन म्हणजे फंडामेंटल रिसर्च याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन याचा अर्थ काय आहे, त्याचा मिनिंग काय, तो मी पहिल्यांदा तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करेल. मूलभूत संशोधन म्हणजेच फंडामेंटल रिसर्च म्हणजे एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे एकदम सायंटिफिक अप्रोच ठेवून त्याचा अभ्यास करणे किंवा त्याबद्दल निर्णय घेणे याला आपण फंडामेंटल रिसर्च म्हणतो. आणि हा का महत्वाचा आहे आपण दुसऱ्या शब्दातही त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो की ज्यावेळेस आपण एखादा फंडामेंटल रिसर्च करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या सदसद विवेक बुद्धीने डोळे उघडे ठेवून आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास करायचा असतो किंवा त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असतो. तर आजच्या माहितीपर व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संशोधनाचा अभ्यास करत असताना किंवा एखाद्या शेअर मार्केटचा किंवा एखाद्या कंपनीचा शेअर घेताना त्याच्यावर जे मूलभूत संशोधन करणं गरजेचं असतं त्या संदर्भात थोडंसं खोलवर बघणार आहोत. पण आज आपण त्यामध्ये जे अंतर्भूत काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची फक्त यादी करणार आहोत, त्याची लिस्ट बघणार आहोत. आणि एकदा ती लिस्ट झाली की अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण त्या प्रत्येक मुद्द्याला डिटेलमध्ये स्पष्ट करणार आहोत किंवा त्याची चर्चा करणार आहोत. तर त्या फंडामेंटल रिसर्चमध्ये जे 10 मुद्दे अंतर्भूत होत आहेत ते 10 मुद्दे मी पहिल्यांदा तुम्हाला एनलिस्ट करून सांगतोय. त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे फायनान्शियल स्टेटमेंटचा. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच त्याला आपण आर्थिक विवरण म्हणतो त्या कंपनीचं. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की फायनान्शियल रेशोचा. त्याला आपण मराठीत सांगायचं झालं तर महत्त्वाचं आर्थिक गुणोत्तर म्हणू. आणि तिसरा जो आहे मुद्दा तो आहे ग्रोथ पोटेन्शियलचा, म्हणजेच त्याला आपण त्या कंपनीच्या वाढीची क्षमता असंही म्हणू शकतो. त्यानंतरचा चौथा जो मुद्दा आहे तो आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, म्हणजे स्पर्धात्मक फायदा काय आहे कंपनीचा तो आपण बघू शकतो व त्या मुद्द्याचा विचार करू शकतो. पाचवा जो आहे त्याच्यामध्ये त्या कंपनीचं जे काय मॅनेजमेंट आहे, त्या कंपनीची जी काय लिडरशिप आहे तो मुद्दा येतो, तोही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्री अँड मार्केट पोझिशन काय आहे कंपनीची तो सुद्धा मुद्दा येतो. त्याच्यानंतर सातवा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक घटक म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर जे आहेत ते सुद्धा अभ्यासणं फार गरजेचं असतं. त्यानंतर त्या कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजेच त्या कंपनीचं मूल्यांकन हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे म्हणजे 9वा मुद्दा जो आहे तो आहे रिस्क आणि ऑपॉर्च्युनिटीजचा, म्हणजे त्यालाच मराठीमध्ये आपण जोखीम आणि संधी असंही म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर 10वा जो मुद्दा आहे तो इन्व्हेस्टर्स सेंटिमेंट, म्हणजे त्या गुंतवणूकदाराचा कल किंवा तो जो गुंतवणूकदार आहे त्या गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन कसा आहे हा सुद्धा मूलभूत संशोधन करत असताना किंवा फंडामेंटल रिसर्च करत असताना महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणं गरजेचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 10 मुद्दे लिस्ट केलेले आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व 10 मुद्द्यांचा आपण टप्प्याटप्प्याने क्रमाने
अपकमिंग व्हिडिओजमध्ये छानपैकी संवाद साधणार आहोत. तर आजच्यासाठी आपण इथे थांबू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील त्याही आवर्जून कळवा. पुढील वेळी आम्ही असंच छान पद्धतीने संवाद साधायचा प्रयत्न करू. बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर दाबा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अजून शंका असतील त्याही कळवा. तोपर्यंत आर्थिक फिट राहा. धन्यवाद. काळजी घ्या.